नमस्कार. पुन्हा एकदा श्रिया फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी कालच्या सेशनमध्येच सांगितलेलं की आज आपण नेक्स्ट सेशनमध्ये आपण जरदोशी टकिंग घेऊ. तर आज मी तुम्हाला जरदोशी टकिंग कशी करायची ते दाखवणार आहे. तर इथे मी जरदोशी एक साधारणतः पाव इंचाची जरदोशी मी कट करून घेतली आहे. पाव इंचाला थोडंसं जास्त आहे, जेणेकरून आपल्या सुईमध्ये ती बसली पाहिजे. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं. ही आहे ती प्लेन जरदोशी आहे. ओके. आणि ही आहे ती थोडीशी जाडसर येते, ती नक्षी टाईप, ती जरदोशी आहे. तर मी तुम्हाला आधी प्लेन जरदोशी टकिंग करून दाखवते थोडी, त्याच्यानंतर मग आपण ही पण टकिंग करून घेऊ. सुरुवात करायची नेहमीसारखी. धागा काढून घ्यायचा आहे जरीचा. 24 नंबरची सुई वापरणार आहे मी इथे. 24 नंबरच्या सुईमध्ये बरोबर जसं आपण पाईप घालतो ना, तशीच ही जरदोशी घालायची. तुम्हाला दिसत असेल इथे. ठीक आहे. आता हिला सेम जसे पाईप घेतले तसंच. आता पाईपला कसं पाईप कडक असतात, त्यामुळे ते सहज आपण वरतून प्रेस केले की खाली जातात. पण जरदोशी तसं नाही आहे. जरदोशी ही आहे ना स्प्रिंग आहे, आणि ती जराशी जरी प्रेस केली तर आपल्याला ती लवते लगेच. म्हणून काय करायचं, आपल्या ह्या बोटाचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि तिला खाली प्रेस करायचे आणि टक करायचं आहे. सेम प्रोसेस पुढे पण. जरदोशी घेताना पण दोन्ही साईडनं व्यवस्थित कट झाली पाहिजे. ती कशी कट करायची ते पण मी दाखवून देईल तुम्हाला. एकाच साईजमध्ये कट झाली पाहिजे. एकदम इझिली टक करायला येते जर ती प्रेस केली त्या पद्धतीने. तिला आपल्या हाताचा सपोर्ट करायचा आहे, घेतानासुद्धा आणि ह्याच्यामधून घालतानासुद्धा. जरदोशीचं वर्क खूप छान दिसतं. छोटं वर्क पण एवढं भारी दिसते. मस्त पूर्ण वेगळाच लुक येतो ब्लाऊज. जर ब्राईडचा ब्लाऊज असेल तर त्याला खूपच छान दिसतं. त्यानंतर कुर्तीवरती सुद्धा आपण जरदोशीचं वर्क करू शकतो. अशा पद्धतीने ही प्लेन जरदोशी मी इथे टक करून दाखवलेली आहे तुम्हाला. आणि आता त्याच्या बाजूच्या लाईनमध्ये मी तुम्हाला थोडी मोठीवाली जी नक्षीवाली जरदोशी आहे ती टक करून दाखवणार आहे. आणि त्याच्यासोबत मी शुगर बीड्स दोन्ही एकसाथ, जसं आपण पाईप आणि बीड्स घेतले तसेच जरदोशी आणि शुगर बीड्स. ओके. तर ही जरदोशीची टकिंगची लाईन कंप्लीट झाली. पुढे आपण अखंड जरदोशीचं पण टकिंग घेणार आहे. हे बेसिक चालू आहे. बेसिकमध्ये पहिलं तुम्हाला हे टकिंग येणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्हाला अखंड जरदोशी टकिंग येणार आहे. त्यामुळे मी आधी अशा पद्धतीनं टकिंग करून दाखवलं. तर इथे लक्ष द्याल, इथे मी ही जरदोशीसुद्धा मोठी जी होती नक्षीची अखंड होती, तिला मी कट करून घेतलेलं आहे. ही जाड अशी ही जरदोशी आहे. जरदोशीमध्ये प्रकार 3 आहेत. इवन कलर खूप येतात. ठीक आहे. ह्या जरदोशीसोबत मी हे शुगर बीड्ससुद्धा घेत आहे. तुम्हाला इथे दिसले पाहिजेत. हे बघा, शुगर बीड्स आहेत मेटलचे, मॅट फिनिशिंगचे. इथून मी आता घेते डायरेक्ट. घेताना शुगर बीड्स पहिले घ्यायचं आहे आणि जरदोशी नंतर, आणि दोन्ही एकत्र टकिंग करायचं आहे. अशा पद्धतीनं पहिले शुगर बीड्स, नंतर जरदोशी. टकिंग करताना आपल्याला खालून आणि वरतून दोन्ही ठिकाणावरनं टकिंग करायला आलं पाहिजे. जर प्रॅक्टिस ठेवायची, पहिले एका साईडनं शिकून घ्यायचं आणि मग दुसरं वरनं पण सुरू करायचं.
कोणाला खालून जमते, कोणाला वरतून जमते, डिपेंड आहे कोणाला कसं जमेल. तर मी ते सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण हे जरदोशी आणि शुगर बीट्स दोन्ही टकिंग करून घेणार आहे एकत्र. ही पण प्रॅक्टिस होऊन जाते एक की टकिंगच करतो आहे, दुसरं काही करतच नाही आहे, मॅडम नुसतं टकिंगच शिकवतात आहे. तर ॲक्च्युली ही प्रॅक्टिस आहे. प्रॉपर आरीवर्क तुम्हाला सुईनं जमलं पाहिजे. सुई हाताळायला आपल्याला प्रॉपर जमली पाहिजे. जसं पेन लिहायला पेनाची जशी सवय लागावी लागते, त्यासाठी आपण जसं पहिले क्रेयॉन, पेन्सिल, खडू जे पहिले पाटी पेन्सिल वापरायचो त्या टाईपमध्ये पहिले हे टकिंग खूप महत्त्वाचं आहे. तर पहिले हे टकिंग करून घेणार आहे. तर आता इथे बघाल तुम्ही की आपलं जरदोशी आणि मणी ह्याचं टकिंगसुद्धा झालेलं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच आहे ह्या सेशनमध्ये. जरदोशी टकिंग ही जरदोशी टकिंग झालेली आहे. आता आपण नेक्स्ट सेशनमध्ये बुट्ट्या घेणार आहे. थोडंसं चेंज आपण थोडं आता चेंज करूया की थोडं बुट्टीकडे वळू. तर आता आपण भेटूया पुढच्या सेशनमध्ये.